Nagar Balvidya Mandir, Dombivli East. Welcome to my 4th standard class. Subject English Bal Bharti. Student, today we are going to learn lesson number 11 in the world of dictionaries. A dictionary is one of the most important tools during your time studying at a university. A good dictionary can help you understand your subject better, improve your communication, and improve your grades by making sure you are using words correctly. In this lesson, we will see different types of dictionaries and their information. Okay. So, let's start. We often come across words that we are unfamiliar to us when we read books, newspapers or magazines. पहा आता इथे सांगतायत की आपण जेव्हा पुस्तकं वाचतो, न्यूजपेपर, वर्तमानपत्र, त्याच प्रकारे विविध प्रकारची मासिकं वाचतो, त्यावेळेला असे अनेक शब्द आपल्याला पाहायला मिळतात, आढळतात जे अनफॅमिलियर आहेत, अननोन आहेत, त्यांचे अर्थ आपल्याला माहित नसतात आणि असे शब्द आपल्या वाचनामध्ये येत असतात. अनफॅमिलियर means not known to you. Okay. We also hear new words and phrases when we watch TV programs. जेव्हा आपण टीव्हीवरचे विविध कार्यक्रम पाहतो की नाही, तेव्हा आपण असे अनेक नवीन शब्द आणि फ्रेजेस म्हणजे थोडक्यात शब्दसमूह आपण असे ऐकत असतो, पाहत असतो, ऐकत असतो की त्यांचा अर्थ आपल्याला माहित नसतो. How do we find the meanings of these words? मग आपण अशा ह्या शब्दांचं meanings म्हणजे शब्दांचे अर्थ आपण कसे शोधायचे? In the classroom, the teacher is always available to the student to tell the meaning of new and difficult words. In the classroom means वर्गामध्ये टीचर, शिक्षक ऑलवेज अवेलेबल, नेहमीच अवेलेबल असतात, उपलब्ध असतात. कशासाठी? तर मुलांना विविध प्रकारच्या नवीन आणि कठीण शब्दांचे अर्थ सांगण्यासाठी. हो की नाही? वर्गात आपल्याला काहीही प्रश्न पडले, एखाद्या शब्दाचा अर्थ आपल्याला नाही समजला तर आपण ते लगेच टीचरला विचारू शकतो आणि टीचर आपल्याला त्याचं उत्तर देते, त्या शब्दाचा अर्थ सांगते. But she cannot accompany every student all the time to explain the meaning of every new words. पण प्रत्येक नवीन ठिकाणी हो की नाही ती उपस्थित राहू शकते का? तर नाही. ती प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत असणार नाहीये त्या शब्दांचे एक्सप्लेनेशन देण्यासाठी, स्पष्टीकरण देण्यासाठी. ती तुम्हाला प्रत्येक वेळेला ती तुम्हाला तुमच्या बरोबर असणार नाही. Besides, याशिवाय grown up people also need help in this respect. In this respect means concerning this. या बऱ्याचदा मोठमोठ्या लोकांना सुद्धा गरज पडते. हो की नाही? मदतीची आवश्यकता असते. काही शब्द अडतात, काही लक्षात येत नाहीत, काहींचं मीनिंग समजत नाही. Besides means याशिवाय. A language has hundreds of thousands of words in it. भाषेमध्ये शेकडो, हजारो असे वर्ड्स असतात. It is impossible for one person to know all of them. एका व्यक्तीला ते सगळे शब्द माहिती करून घेणे किंवा नो म्हणजे माहित असणे इम्पॉसिबल
म्हणजे शक्य नसतं. कारण आपण पाहतो खूप सारे वर्ड्स आहेत. आपण आयुष्यभर जरी शिकायचं ठरवलं तरी आपलं ते शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही. तेवढे शब्द आपण आत्मसात करू शकत नाही. असे हजारो, शेकडो, लाखो वर्ड्स असतात. बट ऑल दीज वर्ड्स कॅन बी एक्सप्लेन इन अ डिक्शनरी. आणि हे जे सगळे शब्द असतात या शब्दांचं एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण कुठे असतं तर डिक्शनरीमध्ये. डिक्शनरी मीन्स शब्दकोश. या शब्दकोशांमध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. At some time or other, you must have been advised to look up a word in a dictionary by your teachers or parents. बऱ्याचदा तुम्हाला काही ठिकाणी काही वेळा आपल्याला की ऍडवाइस सल्ला मिळतो की तुम्ही शब्दकोश पहा. हो की नाही? टीचर सांगतात, पॅरेंट्स सांगतात शब्दकोश तुम्ही पहा. त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा विविध ते शब्दांचे अर्थ पाहायला मिळतील. लेट अस नाउ सी व्हॉट द वर्ड डिक्शनरी मीन्स. मग आता ही डिक्शनरी, ह्या डिक्शनरी या शब्दाचा अर्थ काय आहे? चला मग आता आपण पाहूया की ह्या शब्दाचा अर्थ काय आहे डिक्शनरी. कारण बऱ्याचदा आपल्याला डिक्शनरीची गरज पडते. हो की नाही? तेव्हा तुम्हाला शिक्षकही सांगतात, पालकही सांगतात की एखादा शब्द तुम्हाला आडला तर बघ बाबा डिक्शनरीमध्ये बघ, डिक्शनरी घे, तुला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मग आता ह्या डिक्शनरीचा अर्थ तरी काय आहे? गिव्हन बिलो आर सम एक्झाम्पल्स ऑफ हाऊ द वर्ड माइट बी एक्सप्लेन इन डिफरंट डिक्शनरीज. पाहता इथे खाली काही एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत. ते विविध प्रकारच्या डिक्शनरीज मध्ये, शब्दकोशांमध्ये एक्सप्लेन म्हणजे स्पष्टीकरण त्याचं कसं असतं ते साधारण सांगितलेलं आहे. पाहता डिक्शनरी नाउन आहे. हे डिक्शनरी हे काय आहे? नाउन मीन्स नाम. अ बुक in which words are listed in alphabetical order from A to Z. मग ह्या डिक्शनरी मध्ये काय असतं की हे असं बुक आहे, असं पुस्तक आहे की त्याच्यामध्ये A to Z अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार शब्द असतात. You look up a word in a dictionary to find out what it means and how to spell it. मग तुम्हाला ह्या डिक्शनरी मध्ये त्या शब्दांचे विविध अर्थ पाहायला मिळतात. पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर हाऊ टू स्पेल इट, तुम्ही त्याचं स्पेलिंग कसं आहे ते सुद्धा तुम्हाला तिथे पाहायला मिळतं. हो की नाही? आता इकडे काय सांगितलंय पहा, डिक्शनरी. तर डिक्शनरी प्लुरल काय होतं याचं? अनेक वचन काय होतं? डिक्शनरीज. एक शब्दकोश आणि अनेक सुद्धा शब्दकोशच आहेत. पण इथे बघा स्पेलिंग इज डिफरंट. डिक्शनरी, ओके, DICTIONARY डिक्शनरी. आणि त्याचं प्लुरल काय होतं? डिक्शनरीज. DICTIONARIES. ओके, हे प्लुरल आहे त्याचं. नुसतं डिक्शनरी म्हटलं की ते नाउन आहे आणि डिक्शनरीज म्हटलं की ते अनेक वचन आहे. अ बुक that gives a list of words in alphabetical order and explains their meanings in the same language or another language. काय पाहायला मिळतं आपल्याला? अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार त्या शब्दांचे अर्थ स्पष्टीकरण दिलेलं असतं. त्याच भाषेमध्येही, सेम लँग्वेज मध्ये म्हणजे त्याच भाषेमध्ये किंवा अदर लँग्वेज मध्ये सुद्धा आपल्याला ते, म्हणजे त्याच भाषेमध्ये तर असतंच असतं, त्याचबरोबर इतर भाषांमध्ये सुद्धा आपल्याला त्यांचं मीनिंग पाहायला मिळतं. आणि सेकंड, अ बुक दॅट एक्सप्लेन वर्ड्स यूज इन अ सब्जेक्ट. विषयांमध्ये जे विविध शब्द असतात ते शब्द त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेले पाहायला मिळतात. हो की नाही? असे वर्ड्स ते आपल्याला पाहायला मिळतात. डिक्शनरी, डिक्शनरीज शब्दांचे उच्चार, अर्थ, उच्चार, वापर याबद्दल माहिती देणारे पुस्तक. शब्दकोश, कोश. Thus, we see that dictionary
shows us many things. अशा प्रकारे आपल्याला डिक्शनरी अनेक गोष्टी दाखवते. Many things. Okay. Do you understand? Student, read the all passage. Okay. Thank you.